केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातील तब्बल 12 कोटी जनतेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। शौर्य, कर्म आणि पुण्यभूमी असलेल्या पुण्यातील भूमीला माझा नमस्कार। केंद्रातील मोदी सरकारने माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तमाम मराठीजनांना नवरात्रीची खास भेट दिली आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून राजकीय व साहित्यिक वर्तुळातून होत होती। मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देऊन या भारतीय भाषांचा गौरव करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली। या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जाबरोबरच इतरही निर्णय घेण्यात आले। माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी व उद्धारासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। आतापर्यंत तामिळ, संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या 6 भाषांना हा दर्जा मिळाला होता। त्यात आता मराठी, बंगाली, पाली, प्राकृत व आसामी भाषेचा समावेश झाला आहे। मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे। या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले। RRC न्यूज, अकोला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि संपूर्ण मराठी बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या आणि समजणाऱ्या लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। ही फार जुनी मागणी जी आहे ती पूर्ण झाल्यामुळे आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचेच कौतुक आणि अभिनंदन केले पाहिजे। शासन स्तरावर आता भाषा टिकवण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी अनेक माध्यमातून प्रयत्न होतील। खरं तर आता यापुढे ही मोठी जबाबदारी संपूर्ण मराठी सारस्वतांवर, मराठी भाषकांवर आणि मराठी माणसावर आहे की आपल्या भाषेचं अस्तित्व आपण हे टिकवून ठेवून जागतिक स्तरावर तिला अधिकाधिक चांगला दर्जा कसा मिळवून देऊ शकू। जी राज्यभाषा माय मराठी आहे तिला आता जागतिक स्तरावर अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला, माझे मित्र स्वर्गीय अनिल पाटील यांच्या काही ओळी मला आठवतात की ही ओळखी निशाणी मराठीमुळे मिळाली, मज मानसे दिवाणी मराठीमुळे मिळाली, ग्रीष्मा समान होतो कोरडा परंतु, ही ओळखी निशाणी मराठीमुळे मिळाली, मज मानसे दिवाणी मराठीमुळे मिळाली, ग्रीष्मा समान होतो मी कोरडा परंतु, ओठात चिंबगाणी मराठीमुळे मिळाली, ओठात चिंबगाणी मराठीमुळे मिळाली। भरभरून दिलं माय मराठीनं, ज्वारीच्या भरदार खर्चासारखं दार माझ्या शब्दयात्रेच्या पदरामध्ये टाकलं। मी माझी ऐपत अवकात तपासून पाहावी एवढं आभाळ व्यापी दान ज्या भाषेला दिलं, त्या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद मनामध्ये उभारत आहे। सर्वांना या क्षणाला मराठीला जो अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दल सर्व सारस्वतांचे, मराठी बोलणाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। जे काय शासकीय आणि आर्थिक पाठबळ जे प्रत्येक चळवळीच्या उन्नतीसाठी आवश्यक असतं ते आता मराठी भाषेशी संबंधित अनेक प्रकल्पांना मिळेल
अशी आशा तर आहेच, पण मला असंही वाटतं की तो दर्जा टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही मात्र आम्हा सर्वांची आहे आणि त्याच्यासाठी आपण आता अधिक जोमाने काम करूया. आणि मुळातच असंख्य बोलीभाषांनी समृद्ध असलेली आपली मराठी अभिजात होतीच, पण शासनाच्या निर्णयाने आता त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि राजदरबारी शासन दरबारी ज्या विविध गोष्टी भाषेसाठी असतात, भाषेच्या विकासासाठी असतात, त्याची दालनं आता मराठीसाठी सुद्धा खुली झालीत. ही खरोखर एक आनंदाची बाब आहे.